नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात महाराष्ट्र आपला न्यूज. सन्मान नवदुर्गाचा या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आपण जे नवदुर्गा आहे, ज्यांनी काही विशेष काम केलेले आहे, समाजामध्ये काहीतरी विशेष स्थान आहे त्यांच्या निवासस्थानी जाऊन आपण वेगवेगळे त्यांच्या जीवनावर जे काय आधारित जे काही त्यांनी संघर्ष केला आहे त्यांची आपण प्रत्येकाची माहिती घेऊन महाराष्ट्र आपला न्यूजमार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवत आहोत. तर आज आपण तळेगाव दाभाडे गावभागातीलच आहे, ॲडपू परांजपे शाळेच्या नजीक असणारे रानडे मॅडम यांच्याकडे आलेलो आहोत. तर त्यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेऊ की त्यांचा जीवन प्रवास किंवा त्यांनी जे केलेलं सामाजिक कार्य याचा उलगडा आपण त्यांनी करावा आणि समाजासमोर त्यांनी काहीतरी वेगळा आदर्श ठेवलेला आहे त्याच्याबद्दलची आपण अधिक माहिती आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. नमस्कार. प्रथम तर आपली ओळख आणि नाव सांगावं. माझं नाव मधुवंती माधव रानडे. मी गेली 41 वर्ष तळेगावात राहते आहे आणि माझ्या घरात मी, माझी 2 मुलं, 2 सुना, 2 नातवंड अशी आम्ही सगळी इथे एकत्र राहतो. बरं, तळेगावात समजा 41 वर्ष झाले आपल्याला, तर त्यावेळेस तळेगाव आणि आत्ता बदल तळेगाव ह्याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवतं? थोडक्यात फरक काय आहे? खूप फरक पडला आहे. एकतर तळेगावची लोकवस्ती खूप वाढली, लोकसंख्या खूप वाढली आहे आणि जे रस्ते पूर्वी सुनसान वाटायचे ते रस्ते आता इतके वाहतुकीचे झालेत, रहदारीचे झालेत की तिथे रात्री 9-10 वाजतासुद्धा यायला काही भीती वाटत नाही. ज्या रस्त्यांवर आम्ही 7 वाजता जायलासुद्धा घाबरत होतो ते रस्ते आता खूप भरलेत. सगळं तळेगावात पसरले, सगळ्या अनेक लोक येऊन राहिले तिथे तळेगावात, कारण इथली हवा छान आहे, थंड आहे म्हणून. आणि ह्या भागात आता समजा तुम्ही साधारण 41 वर्षापासून राहतात, त्यावेळेस ह्या भागात किती घरं होती साधारण? आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा इथे अक्षरशः आम्ही इथे 6 जण राहत होतो. त्याच्यानंतर कॉर्नरला एक बंगला होता आणि रस्त्यावर एक, बाकी काहीही नव्हतं. सगळा सुनसान एरिया होता. परांजपे शाळा एकदा सुटली की आम्हाला संध्याकाळी खूप भीती वाटायची, कारण कोणीही इथं नव्हतं. परांजपे शाळा चालू असली तोपर्यंत मुलांची ये जा, आवाज, वर्दळ खूप होती. पण शाळा एकदा सुटून गेली की खूप सुनसान होतं, आवाज यायचे, ओढा होता पलीकडे छान, पण खूप त्यावेळी थोडी भीती वाटायची. पण हळूहळू आम्ही सरावलो, वस्ती इथली वाढत गेली, आता काही वाटत नाही. मॅडम, मला तर या ठिकाणी 2006चा कलापेनी तळेगाव दाभाडे युवक पुरस्कार हा दिसतोय 2006 साली. तर ह्या पुरस्काराबद्दल आपल्या काय आठवणी आहेत? तळेगावात कलापिनी ही मोठी संस्था आहे कार्यरत. त्याचे विश्वस्त डॉक्टर आनंद परांजपे हे आहेत. त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या मार्गदर्शनाने आणि कैलासवासी पुष्पलता अरोरा यांच्या सहकार्याने तळेगावात कलापिनी संस्थेत बालभवन सुरू केलं. बालभवन सुरू करण्यामागचा उद्देश त्यांचा खूप छान होता की मुलांना मोकळं मैदान मिळावं, मुलांचा व्यायाम व्हावा, त्यांची शारीरिक मानसिक वाढ व्हावी, असे अनेक उद्देश ठेवून कलापिनीनं बालभवन तिथे चालू केलं. त्या बालभवन जेव्हा चालू होणार होतं तेव्हा अरोराबाईंनी मला विचारलं की तुम्ही बालभवनमध्ये काम कराल का? कारण मला मुळात लहान मुलांना शिकवायची आवड आहे, कारण मी पैसाखंड प्राथमिक शाळेच्या बालवाडी विभागात 20-21 वर्ष काम केले बालवाडी शिक्षिका म्हणून. ते त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी मला विचारलं तुम्ही याल का? तर मी हो म्हटलं एका क्षणात, कारण मला कलापिनीत जायचंच होतं. कारण कलापिनी इतकी मोठी संस्था आहे की तीच एक गुरु आहे खरं तर. तिथं अनेक गोष्टी शिकायला मिळतात आणि बालभवनच्या माध्यमातून मी तिथं जॉईन झाले. 5-6 वर्ष काम केल्यानंतर दरवर्षी आम्ही बघत होतो अनेक पुरस्कार अनेकांना मिळतात, पण असं वाटलं नाही की आपणही बालभवनमध्ये काम करतो आहे आणि आपल्याला पुरस्कार मिळेल. आणि एक वर्ष मला वाटतं 2006 साली मला हा पुरस्कार जाहीर झाला आणि इतका आनंद झाला. पण कसं असतं, कसे देतात काय, आणि कळलं की सोनाली कुलकर्णी येणार आहेत पुरस्कार द्यायला. सिने अभिनेत्री आहेत आणि त्यांच्या हस्ते आपल्याला पुरस्कार मिळणार आहे ही कल्पनाच खूप आनंदाची होती. आणि त्याप्रमाणे नाव माझं घेतलं. प्रथम बालभवन सितारांचे पुरस्कार झाले आणि माझं नाव घेतलं. मला स्टेजवर जाताना इतका आनंद झाला, अगदी भरून आले मला, आणि त्यांच्या हस्ते मी तो पुरस्कार स्वीकारला आणि मनापासून खूप आनंद झाला की आपण हे काम करतो हे खूप चांगलं आहे आणि त्या कामाचीही पोच पावती आहे, म्हणजेच हा पुरस्कार आहे. मॅडम, माझ्यासमोर आता एक 2011चा श्रीमती पुष्पलता अरोरा स्मृत्यर्थ बालभवन योगदान हा एक मला पुरस्कार दिसतोय, तर त्याच्याबद्दल आपल्या काय आठवणी आहेत? पुष्पलता अरोरा या बालभवनच्या प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. बरीच वर्ष त्यांनी काम केलं, पण अचानक त्या अपघाती निधन झालं आणि त्यानंतर ती जबाबदारी माझ्यावर आली बालभवन प्रमुख म्हणून. तिथेही मी
काम केलं आणि मनापासून केलं. जरी प्रमुख पद दिलेलं असलं तरी मी प्रशिक्षिकांच्या बरोबर प्रशिक्षिका म्हणूनच राहिले आणि त्याप्रमाणेच काम केलं आणि त्याबद्दल, त्या योगदानाबद्दल हा पुरस्कार मला जाहीर झाला. तेव्हाही मला असाच आनंद झाला की कोण येणार आहे आपल्याला पुरस्कार आता मिळाला आहे, पण येणार आहे कोण? कारण पहिल्या पुरस्काराच्या वेळी माहिती होतं की कोणीतरी मोठी सेलिब्रिटी किंवा कोणीतरी मोठी व्यक्ती येते पुरस्कार देण्यासाठी, बोलवतात. तर तेव्हा कळलं की सुलभाताई देशपांडे येणार आहेत आणि त्यावेळेला इतका आनंद झाला. सुलभाताई देशपांडे येणार आहेत हे समजल्यावर, खूप मोठी व्यक्ती आहे ती, त्यांच्या हातून आपल्याला पुरस्कार मिळणार आहे हे समजल्यावर खूप आनंद झाला. तो दिवस उजाडला. त्या दिवशी सगळ्यात प्रथम बालभवन सितारा हे पुरस्कार जाहीर होतात. त्या मुलांना बोलवलं जातं, त्यांना पुरस्कार दिले जातात आणि त्याच्यानंतर आमची नावं येतात. पण मुलांची नावं झाल्यावर प्रत्येक मुलाला स्टेजवर बोलवत होत्या तेव्हा सुलभाताई त्यांना छान गालावरून हात फिरवून वगैरे त्यांचं अगदी प्रेमाने कौतुक करायच्या आणि त्यांना पुरस्कार द्यायच्या. आणि पाठोपाठ, मुलांच्या पाठोपाठ माझं नाव आलं पहिलंच. मी स्टेजवर गेले, त्या मला म्हणाल्या की आता तुला काय करू, तू हे पण काम छान करतेस. तर मी म्हटलं नाही, तुमचा हात असाच माझ्याही गालावर फिरवा, मलाही त्याचा खूप आनंद होईल. आणि त्यांनी खरंच माझ्या गालावरून हात फिरवला. म्हणजे त्यावेळेला मला जे काही माझ्या मनात झालं, म्हणजे आयुष्यात कधीही मी तो क्षण विसरणार नाही. इतका मला तेव्हा मनापासून आनंद झाला की खूप मी कलापिनीतून खूप काही मिळवलं. अशांचे आशीर्वाद आपल्याला लाभलेत हाच माझ्यासाठी खूप मोठा आनंद आहे आणि तोच माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कार आहे असं मला वाटलं त्यावेळेला. आता ही आठवण सांगताना खरं तर त्यांना गहिवरून आलेलं आहे, कारण असे प्रसंग कमी असतात आयुष्यामध्ये की एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीच्या, एखाद्या मोठ्या महान व्यक्तीच्या हातून आपल्याला पुरस्कार मिळणे आणि ज्यावेळेस समोरचा व्यक्ती ज्यावेळेस आपल्या गालावरून हात फिरवतो त्यावेळेस आपल्याला कुठेतरी आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं आणि हाच अनुभव सध्या ते घेत आहेत. तर कलापणीमध्ये बालभवनचं जे एक उपक्रम चालतो त्याच्याबद्दल नक्की काय सांगाल? म्हणजे नक्की काय तिथं शिकवलं जातं किंवा विद्यार्थी कसे येतात, म्हणजे पालकांना कोण माहिती देतं किंवा पालक स्वतः विचारतात, मग नंतर मुलांच्या प्रतिक्रिया काय असतं किंवा तुम्ही कसं मुलांना समजून घेता किंवा त्यांना कसं शिकवता, त्याच्याबद्दल काय सांगा? कलापिनी बालभवनमध्ये मुलांना पालक आणून सोडतात, पण ती इतकी निश्चिंत होतात ते पालक, कारण पालकांना माहिती असतं की बालभवनमध्ये एकदा मुलाला आपल्या घातलं की मुलांचा शारीरिक, मानसिक विकास होतोच, पण त्यांची बौद्धिक, भावनिक वाढ छान होते, त्यांची हस्तकौशल्य वाढतात, कारण त्या दृष्टीने तिथे शिक्षण दिलं जातं. मुलं रोज तिथे येतात, आल्यानंतर ती छान खेळतात, त्यांचा व्यायाम घेतो, त्यांचे उच्चार स्पष्ट व्हावेत, स्वच्छ व्हावेत, शुद्ध व्हावेत म्हणून मुलांना श्लोक, प्रार्थना त्यांना ज्या सोप्या शब्दात म्हणता येतील अशा प्रार्थना मुलांना आम्ही शिकवतो. मुलं प्रार्थना म्हणतात आणि इतकी आनंदी असतात. त्याच्यानंतर छान व्यायाम करतात, त्याच्यानंतर गाणी, गोष्टी, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेतो. त्यांना कधी चित्र काढायला देतो, काही वेळेला हस्तकला करायला देतो, काही वेळेला त्यांच्याकडनं ठसेकाम, चिकटकाम, हे सगळे तिथे वेगवेगळे प्रकार होतात. फक्त एकच एक असं घेत नाही, पण जास्तीत जास्त रोज नवीन नवीन असं काही रोज नवीन. हां, आणि जास्तीत जास्त वेळ मुलांना तिथे खेळता यावं हा मुख्य उद्देश असतो. आम्ही तिथे आमचा वयोगट 3 ते 10 वर्ष असा आहे. आम्ही तिथे 3 गट करतो, अगदी छोटा, मधला आणि मोठा. मोठ्या मुलांना जरा वेगळे खेळ, अगदी छोट्या मुलांना थोडे वेगळे, कारण एकदम छोटी मुलं असतात ती मोठ्या मुलांच्याबरोबर खेळताना पडली, रडली, तर त्यामुळे त्यांच्याकडे वेगळं लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे असे 3 वयोगट करून आम्ही तिथे मुलांना छान खेळतो. सगळे सण आम्ही तिथे पारंपरिक पद्धतीनं साजरे करतो की जेणेकरून काहींच्या घरी सगळे सण साजरे होत नाहीत. मग मुलांना हे समजलं पाहिजे म्हणून आम्ही तिथे सगळे सण खूप आनंदाने आणि आपल्या नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने साजरे करतो. आषाढी एकादशीसारखी गोष्ट, आषाढी एकादशीला मुलं आमची महिनाभर आधीपासून तयारी करत असतात. टाळ घेऊन भजन, अभंग, सुंदर आषाढीची इतकी वारी आम्ही तिथल्या तिथे, पाऊस असेल तर आत, पाऊस नसेल तर थोडंसं बाहेर असं फिरवून आणतो आणि खूप छान वारी तिथे साजरी होते. मुलं खूप खुश होतात. विठ्ठल रखुमाईच्या संतांच्या वेशात मुलं छान वेशभूषा करून येतात. त्यानंतर नागपंचमीचा सण, मुलांकडून वेगवेगळ्या पद्धतीने नाग बनवून घेतो, नागांची माहिती सांगतो, महिला त्याच्यात आणि प्रत्येक बालभवनच्या सणाचं वैशिष्ट्य आहे की आम्ही प्रत्येक पालकांना प्रत्येक सणाच्या वेळेला सहभागी करून घेतो. फक्त मुलांना बोलवलं आहे, मुलांपुरतं कार्यक्रम साजरा केला आहे असं होत नाही. तर दिव्याच्या अमावस्येला इतकं विचित्र स्वरूप प्राप्त होतं आहे
पण बालभवनमध्ये दिव्याची अमावस्या आम्ही इतकी सुंदर साजरी करतो. दिव्याची गाणी म्हटली जातात. मुलं वेगवेगळ्या दिव्यांची माहिती, दिवे चित्र छान काढून आणतात, वेगळ्या वेगळ्या दिव्यांची माहिती सांगतात आणि दिव्यांची माहिती सांगून छान एखादं छोटंसं नाटुकलं किंवा काय एखाद्या आजी बोलवतो, त्या छान गोष्ट सांगतात. अशी सुंदर पद्धतीने दिव्याची अमावस्या आम्ही साजरी करतो. सगळे दिवे उजळवतो, दिव्यांची माहिती देतो. त्यामुळं एक मुलांना जे बाहेर स्वरूप आहे दिव्याच्या अमावस्येचं, जे त्याला अतिशय काहीतरी वेगळं नाव दिलं गेलं, ते न होता मुलांच्या मनावर चांगले संस्कार व्हावेत, हा मूळ उद्देश असतो. सगळे सण आम्ही असे सुंदर पद्धतीने तिथे साजरे करतो. श्रावणात दहीहंडी असेल, तीही आम्ही छान पुस्तकहंडी म्हणून साजरी करतो. पुस्तकं ठेवतो, मुलांना छान सगळी मुलं गोपाळकृष्णाच्या आणि राधेच्या वेशात येतात. खूप आनंदी वातावरण असतं आणि खूप प्रसन्न वाटतं. पालक सगळे खुश होतात. कोरोना काळात आम्ही ऑनलाईन बालभवन घेतलं आणि आमच्याकडे मस्कत, डोंबिवली, मुलुंड, सोलापूर, सांगली इथून मुलं जॉईन झाली होती. पूर्ण 3 महिने 6 महिने ऑनलाईन पद्धतीने आणि ती इतके पालक खुश झाले होते की त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही ऑफलाईन जेव्हा सुरू कराल तेव्हा आमच्या मुलांसाठी ऑनलाईन चालू ठेवा. पण आम्हाला ते शक्य झालं नाही, पण करू कधी जमलं तर. पण खूप आम्हाला त्यामुळे इतका आनंद, त्या पालकांचे आम्हाला अजूनही फोन येतात की तुमचा बालभवनचा फायदा आम्हाला खूप झाला. त्याच्यानंतर कोरोना काळात जी मुलं घरात होती, आता आम्ही बघतो बरीच वर्ष असं होतं की काही मुलांना बोलता येत नाही पटकन. त्यांना शाळेत सांगितलं जातं की कलापिनीत बालभवनमध्ये घाला आणि खरंच तिथं आल्यानंतर जे मूल पहिल्या दिवशी घाबरतं, रडतं, त्याला बोलता येत नाही, ते मूल 6 महिन्यात 3 महिन्यात त्याच्यात इतका फरक पडतो की त्यांना पालकांना आपण सांगतात येऊन की अहो इतका फरक पडला आहे, तो छान बोलायला लागला आहे, धीट झाला आहे. सभाधीटपणा त्यांच्या व्यक्तिमत्वात अतिशय फरक पडत जातो. त्यांना नेतृत्व गुण येतो त्यांच्या अंगी. अनेक बदल मुलांच्यात होतात. खूप मुलं शिकून गेली. आता गेली 21 वर्ष अव्याहतपणे बालभवन चालू आहे. पहिल्या वर्षी जेव्हा सुरू झालं तेव्हा 150पर्यंत संख्या होती. आत्तासुद्धा जवळपास 70 मुलं बालभवनमध्ये आहेत, येतात, रोज छान खेळतात, आनंद घेतात आणि इतकी दमून जातात. घरी गेल्यावर काहीही तक्रार न करता व्यवस्थित जेवतात आणि झोपतात. म्हणजे जेवणाखाण्याची सुद्धा त्यांची आम्ही डब्याची एक त्याच्यासाठी चालू केलं. दर 8 दिवसांनी मुलांना डबा आणायला सांगतो. त्याच्यात आम्ही जो पदार्थ सांगू तोच आणायचा. म्हणजे मुलं भाज्या खात नाहीत, मग ह्या भाज्यांचे पराठे घेऊन या किंवा पौष्टिक लाडू घेऊन या, असे वेगवेगळे पदार्थ सांगतो करायला पालकांना आणि पालक करून देतात. एकदा शेकोटीचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेतो. एक दिवस ठरवायचा, त्या दिवशी संध्याकाळी पालकांना आणि मुलांना बोलवायचं, छान शेकोटी पेटवायची, शेकोटीची गाणी म्हणायची, थोडेसे करमणुकीचे कार्यक्रम मुलांचेच आणि सगळ्यांनी शेवटी एकत्र सहभोजन, जेणेकरून मुलांना शेअरिंग, हल्ली एकटी मुलं आहेत, आपली वस्तू द्यायला नको असते किंवा आपल्या पानातलं आपल्या डब्यातलं द्यायला नको असतं, त्यावेळी ती मुलं छान शेअर करतात आणि मस्त एकमेकांना देऊन. एखाद्याने डबा आणला नसेल, आत्ता आम्ही अनुभव घेतो ना, एखाद्याने डबा आणला नाही तर आम्ही त्याला विचारतो का रे डबा आणला नाही. आजूबाजूची लगेच 2-4 मुलं माझ्यातलं द्या माझ्यातलं द्या लगेच मुलांना सांगून देतात. म्हणजे ही भावना जी मुलांची आहे ना, खूप घेण्यासारखी आहे आणि मुलंही शिकतात पटकन. त्यामुळे त्यांच्यावर संस्कार जेवढे चांगले करता येतील तेवढे करण्याचा आम्ही सगळ्या बालभवनच्या प्रशिक्षिका प्रयत्न करत असतो. आता माझ्यासमोर एक ट्रॉफी आहे, कैलासवासी सुनीता घाणेकर कला पुरस्कार 2022. तर याबाबत आपल्या काय आठवणी आहेत? कलापिनीमध्ये आम्ही जायला लागल्यानंतर आमचे डॉक्टर आनंद परांजपे यांच्या प्रत्येकाला सांगणं असतं की प्रत्येक गोष्ट तुम्हाला आली पाहिजे, प्रत्येक गोष्ट तुम्ही शिकली पाहिजे. मला येत नाही असं म्हणायचं नाही, केल्याशिवाय येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. तसंच आम्ही मुलांना जेव्हा शिकवतो वेगळ्या वेगळ्या हस्तकला, तर क्राफ्ट हा एक त्यातलाच प्रकार आहे की कागदकाम, ओरिगामी, जपानी कला ही, पण आपणही खूप ह्याच्यात नाविन्य आणू शकतो आणि आम्ही आणलं. तर ते मुलांना शिकवायची जेव्हा वेळ आली तेव्हा मग आम्ही प्रत्येकजणींनी अनेक प्रकार करून पाहिले आणि त्यातनंच मला क्राफ्टची आवड निर्माण झाली. म्हणजे हे खरं कलापिनीमुळेच शक्य झालं की क्राफ्टची आवड निर्माण झाली आणि मग मी त्याच्यात अनेक प्रकार, फुलांचे किंवा बुके किंवा अजून काही आपले जुने रद्दीचे पेपर असतात त्याची नळ्या करून त्याच्यापासून वेगवेगळे आकार हे बनवायला शिकले आणि करत गेले. आवड निर्माण झाली मला आणि
कलापिनीनी 2022पासून हा नवीन पुरस्कार जाहीर केला आणि तो पहिलाच पुरस्कार मला मिळाला. मी म्हटलं चला आपण कलापिनीत गेल्याचं आणखीन एक श्रेय म्हणजे आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. तशाच ही कला शिकली त्यामुळं हा पुरस्कार मला मिळाला. क्राफ्टचे मी शिरगावच्या इथे जी शाळा आहे प्रज्ञानबोधिनी तिथेही मी 2 वेळा क्राफ्टची कार्यशाळा घेतलेली आहे. त्याच्यानंतर समितीचं जेव्हा दरवर्षी शिबिर होतं तिथेही जाऊन मी क्राफ्टची कार्यशाळा घेते. मी कुठेही मोबदला घेत नाही कारण मला ते शिकायचं असतं आणि शिकवायचं असतं आणि त्याची आवड आहे आणि त्यामुळं ते काम मी अगदी मनापासून करते. आत्तासुद्धा जेव्हा कलापिनीत अनेक कार्यक्रम होतात आमचा 4-5 जणींचा ग्रुप आहे. आम्ही त्याच्यातून अनेक बुके तयार करतो फुलांचे वेगळे वेगळे आणि त्या सगळ्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले असतात. त्यांना ते बुके कलापिनीचे बनवलेले स्वतःचे असे देतो. त्यावेळेला ते जेव्हा बुके दिले जातात आम्हाला इतका आनंद होतो चला आपण बनवलं आणि तिथे आमचं कौतुकही होतं की हे कलापिनीच्या ग्रुप आहे त्यांनी बनवलेलं आहे सगळ्यांनी मिळून. त्यामुळे त्याच्यातही मला खूप आनंद आहे. त्याचं काय दाखवता येईल का आपलं जो बुफे आहे तो? हां, हे आता मागे जे आहे आत्ता बाकीचं इथे नाही आहे पण मागे छोटंसं केलेलं आहे. हे तिथेच बनवलं आहे. मी खाली घरात बनवलं आहे. अजूनही खाली घरात आहे माझ्याकडे चालू. बरं, म्हणजे हे तुम्ही आपल्या त्या लोकांना देता? हां, असे छान बुके तयार करतो वेगळे वेगळे आणि लोकांना ते व्यवस्थित छान पॅक करून जे येतात प्रमुख पाहुणे त्यांना दिले जातात. कलापिनीमध्ये यायच्या आधी आपण पैसा पण शाळेमध्ये बालवाडी शिक्षिका होता. हो. त्याच्याबद्दलच्या आपल्या काय आठवणी आहेत? माझं 1980 साली लग्न झालं. त्यानंतर एक वर्षभर आम्ही कोकणात वेंगुर्ल्याला होतो. त्यानंतर तळेगावला आलो. 2 मुलं झाली मला आणि मुलं थोडी मोठी झाली. ती शाळेत जायला लागल्यावर असं वाटलं की आपणही आता काहीतरी शिकावं आणि मग त्याच वेळेला गावात बालवाडीचा कोर्स चालू होता वनस्थळी ग्रामीण विकास केंद्राचा आणि तिथे मी 6 महिन्याचा बालवाडीचा कोर्स केला आणि मला लगेचच त्यानंतर 92 साली पैसाफंड प्राथमिक शाळेच्या बालवाडी विभागात वर्षाताई किबे यांच्यामुळे काम करायची संधी मिळाली. तिथे मी 21 वर्ष काम केलं. तिथेही काम करताना मला खूप समाधान होतं कारण मला मुळात लहान मुलांच्यात काम करायची आवड आहे. लहान मुलांकडून एकतर ती मुलं निरागस निष्पाप असतात. त्यांच्याकडून खूप काही गोष्टी आपल्याला शिकता येतात आणि ती मुलं कधीही खोटं बोलत नाहीत. त्यामुळं मला त्यांचे इतकं आवडायचं आणि तिथं मी खूप अनेक गोष्टी शिकले. काम कसं करायचं, काय करायचं, बाईंच्या हाताखाली मुलांचे छोट्या छोट्या मुलांचे नाच बसवायचे. नृत्याची आवड होती पण आमच्या वेळेला घरातनं असं नव्हतं की मुलींना नृत्याच्या क्लासला वगैरे पाठवावं किंवा मुलींना एखादं कला शिकवावी असं त्यावेळी काही नव्हतं. पण त्याच्यानंतर मला वाटायला लागलं पण त्यावेळी असं वय नव्हतं की आपण नृत्याच्या क्लासला जावं. पण मी माझं काम त्यातनं दाखवलं की मी मुलांचे छान छान डान्स बसवले आणि अनेक पारितोषिकं त्यावेळेला मला गणेश तरुण मंडळातर्फे जेव्हा स्पर्धा व्हायच्या तेव्हा तिथे मी पारितोषिकही मिळवलेली आहेत आणि त्याचाच फायदा मला कलापिनीत अजूनपर्यंत होतो. मी अजूनपर्यंत दरवर्षी दिवाळी पहाटला वर्षांतला मुलांचे छान डान्स बसवते आणि ते उत्तम सादर करायची मला तिथे संधी मिळते. मुलं छान सादर करतात त्याचा मला खूप आनंद आहे. खूप पैसाफंड प्राथमिक बालवाडीने मला खूप दिलं म्हणजे काम खूप दिलं आणि मी खूप शिकले. तिथे अनेक गोष्टी शिकले. हे मला खूप समाधान आहे आणि त्याचा फायदा मला पुढे बालभवनमध्ये झाला. पैसा पण शाळेतले मुख्याध्यापक त्यावेळेस कोण होते किंवा सहशिक्षक कोण त्यांची काही नावं तुम्हाला आठवतील का, काय सांगतील का? मी लागले त्या वर्षी वर्षाताई किबे ह्या मुख्याध्यापिका होत्या. त्याच्यानंतर शिलाताई जोशी होत्या. त्यानंतर वनिता आठवले. त्याच्यानंतर मेहेंदळेबाई होत्या आणि मी जेव्हा तिथून बाहेर पडले म्हणजे मला माझ्या घरातल्या अडचणींमुळं शाळा सोडावी लागली. म्हणजे माझा नातू लहान होता आणि सून माझी नोकरी करत होती त्यामुळे घरात कोणी नव्हतं. मी म्हटलं आपल्यापेक्षा त्यांच्या नोकऱ्या महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून मी शाळा तिथे थांबवली कारण मी बालभवनचं काम ऑलरेडी करायला लागले होते. त्यावेळेला प्रेमालाताई यादव ह्या मुख्याध्यापिका होत्या माझ्या वेळेला. या सगळ्यांच्याकडनं मला खूप मार्गदर्शन मिळालं आणि त्याचा मला खूप फायदा झाला पुढे. साधारण तुम्ही 21 वर्ष त्या ठिकाणी काम केलं. मग तेव्हा सोडताना तुम्हाला असं काय वाटलं की बाबा आपण आता सोडतो, ठीक आहे घरची परिस्थिती किंवा घरचं काहीतरी कारण असतं पण त्यावेळेस मला थोडं वाईट वाटलं की अरे आपण अजून इथे काम करायला पाहिजे होतं. पण खरं सांगू का त्याच्यापेक्षा मला कलापिनीत लागल्यामुळे कलापिनीत जायला लागल्यामुळे अरोराबाईंनी मला तिथे बोलवलं आणि मला तिथे
शाळेपेक्षा जास्त आनंद मिळायला लागला. एकतर मी घरातलं सगळं आवरून जाऊ शकत होते, वेळ संध्याकाळची असल्यामुळे, आणि शाळेत तसे साचेबद्ध थोडंसं शिक्षण द्यावं लागतं, कारण अभ्यास हा महत्त्वाचा असतो शाळेत. पण बालभवनला तसं नव्हतं. बालभवनला मुलांचे वेगवेगळे खेळ घेता येत होते. आज चला चित्रकला घ्यायची, उद्या क्राफ्ट घ्यायचे, परवा दिवशी मुलांना आणखीन काही वेगळं ठसे थोडक्यात विद्यार्थी तेच, फक्त शिकवण्याची पद्धत बदलली. शिकवण्याची पद्धत बदलली आणि त्याच्यावर एक बॉदरेशन नव्हतं की हेच शिकवलं पाहिजे किंवा मुलांना हे आलं पाहिजे. शाळेत कसं असतं, मुलांना पालक पहिलं काय विचारतात, त्याला अंक येतात का, त्याला अक्षरं येतात का, हे आम्हाला तिथे काही नव्हतं. त्यामुळं तिथे शिकवण्यात आनंद आणखीन जास्त मिळत होता. म्हणून मला तसं फारसं काही वाटलं नाही. मी आपणच स्वखुशीनं सोडली, आणि कारण माझं इकडे बालभवनचं काम चालू होतं त्यावेळेला. नवरात्र चालू आहे. हो. कालापनीमध्ये सुद्धा नवरात्र स्पर्धा किंवा थोडक्यात त्याचं प्रशिक्षण काय दिलं जातं, तर त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? कलापिनी बालभवनमध्ये आम्ही नवरात्रात दरवर्षी 9 दिवस भोंडला खेळतो. आजकाल मुलांना भोंडला म्हणजे काय हे माहिती नव्हतं. पूर्वी म्हणजे तेव्हाही नव्हतं, आत्ताही इंग्लिश मिडियमच्या शिक्षणामुळे मुलांना भोंडला किंवा त्याला काही ठिकाणी हादगा म्हणतात, हे माहिती नव्हतं. हे माहिती व्हावं, भोंडल्याची जी जुनी पारंपरिक गीतं आहेत ती मुलांना कळावीत म्हणून आम्ही दरवर्षी 9 दिवस भोंडला घेतो बालभवनमध्ये. रोज यायचं, तिथे छान हत्तीचं चित्र काढायचं. मग हत्तीच का, मग हस्त नक्षत्र असतं, नक्षत्र म्हणजे काय, म्हणजे या सगळ्याचं मुलांना त्यातनं ज्ञान होतं. आणि मग खिरापत आणायची. पालक खूप आनंदाने सगळी खिरापत वेगवेगळ्या ग्रुप करतात, खिरापत आणतात. मग मुलांना आम्ही सांगतो खिरापत ओळखा. आता खिरापत म्हणजे काय, तर आईनी तुमच्या जो खाऊ करून आणला आहे तो तुम्हाला माहीत नाही आहे, तर तुम्ही तो ओळखायचा, काय आणला असेल. मग आई सांगेल समजा तिखट आहे, तर तिखट पदार्थांची नावं, त्यातून त्यांना पदार्थ माहिती होतील. हल्लीच्या मुलांना फक्त पास्ता, पिझ्झा, बर्गर हे माहिती आहे, पण जुन्या पदार्थांची नावंही त्यातनं कळली जातात. आणि पालकांचाही आपल्याला त्याच्यातनं सपोर्ट मिळतो. छान पालकही सहकार्य करतात, छान खिरापती करून आणतात. त्यामुळे मुलांनाही छान वाटतं आणि ती मुलांना आवडतं. वेगळी नावं मुलं सांगत असतात. मग खिरापत ओळखली की तोही त्यांना आनंद होतो आणि सगळे मिळून बसून गोलावर छान खिरापत खातात आणि मग आनंदाने आम्ही पुढचं बालभवन सुरू करतो. त्यामुळं हा आनंद मुलांना नवरात्रात आणि एक दिवस पालकांसाठी आणि मुलांसाठी महाभोंडला असतो की त्या मुलांचे जे पालक घरात आहेत, आई, आजी, काका, काकी, मामी, मावशा कोण असतील त्या आजूबाजूच्या सगळ्यांना घेऊन या. त्या दिवशी आम्ही बालभवनचा महाभोंडला करतो. कलापिनी परिवारातीलही सदस्य त्यावेळेला बोलवतो, सगळे येतात आणि छान महाभोंडला तिथे साजरा होतो बालभवनचा. आत्ता माझ्यासमोर एक ट्रॉफी आहे, शाळांचा क्रीडा महोत्सव 2022-23. तर या ठिकाणी आपल्याला सन्मानचिन्ह दिलेलं आहे, तर त्याच्याबद्दल आपल्या काय आठवणी आहेत? ती आठवण खूप छान आहे. म्हणजे आपल्याला अशी सवय नसते की आपण मोठ्या लोकांना बघतो, पण आपणही कधीतरी तिथे जाऊ हे असं कधी वाटत नाही आपल्याला, कारण आपली तेवढी अपेक्षा नसते. आपण लहान मुलांच्यात काम करतो आहे तसंच राहूया, पण कधीतरी अचानक धक्का बसतो. तसं मी बालभवन घेत होते आणि एक दिवस मला फोन आला बालभवन चालू असताना की नमस्कार, मी नगरपालिकेच्या शाळेतनं बोलतो आहे, तर तुम्ही बालभवन प्रमुख आहात, तर आमच्या शाळेचा असा क्रीडा महोत्सव आहे, तर तुम्ही त्याला प्रमुख पाहुण्या म्हणून याल का. मला असं क्षणभर वाटलं की अरे हा फोन यांचा चुकून लागला आहे का, कारण आपल्याला म्हणजे आपण एवढ्या मोठ्या नक्की नाही आहे. पण मी म्हटलं अहो तुम्हाला कोणाला फोन लावायचा होता, मी मधुवंती रानडे बोलते. तर हो म्हणे तुम्हालाच फोन लावायला आहे तुम्ही बालभवन प्रमुख आहात, तर तुम्ही आमच्याकडे याल का. तर मी अक्षरशः मला पटकन हो म्हणता येईना, नाही म्हणता येईना. तर मी म्हटलं कधी आहे तुमचा कार्यक्रम, कारण माझं रोज बालभवन असतं. नाही म्हणे आमचा कार्यक्रम शनिवारी आहे, तर मी म्हटलं ठीक आहे, मग मी येईन. पण त्याच्यानंतर एक 10 मिनटं मला खरंच काहीही असं हे होत नव्हतं की खरंच आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून एवढ्या मोठ्या इतक्या शाळा तिथे आहेत, त्या शाळांचा क्रीडा महोत्सव, वार्षिक स्नेहसंमेलन आहे, त्याच्यात आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून बोलवलं आहे. हा एक धक्का होता, हा केवळ अशक्य होता. म्हणजे तो मला खरं तर कलापिनीमुळं मला तो सन्मान मिळाला आणि हे सगळं श्रेय म्हणून मी म्हटलं ना की कलापिनीत जाऊन मी अनेक गोष्टी शिकले. कलापिनीनं जे काही थोडंफार नाव आहे ते मला कलापिनीनंच दिलं आणि हे सगळं कलापिनी संस्थेचं श्रेय आहे. म्हणून मी कायम कलापिनी ही गुरु आहे माझी,
सगळ्या आत्ता जेपर्यंत जे मी काही घडले त्याची गुरु ही कलापिनी संस्था आहे. त्याचं श्रेय कलापिनीचे विश्वस्त डॉक्टर आनंद परांजपे, अध्यक्ष विनायक अभ्यंकर, आमच्या मार्गदर्शिका आणि कार्याध्यक्ष अंजलीताई सहस्रबुद्धे या सगळ्यांना मी देते. पण त्यांच्यामुळं अनेक गोष्टी आम्ही शिकलो. बरं, हा जो पुरस्कार येतो त्यावेळेस कोणातर्फे म्हणजे कोणी दिलं होतं तुम्हाला, म्हणजे त्यात कोणी अधिकारी कोण होते? नाही, प्रशासन अधिकाऱ्यांच्या मार्फतच तो पुरस्कार त्यांनी मला दिला. त्या इतक्या उत्साही आणि एकदम ॲक्टिव्ह आहेत. मी त्यांना म्हटलं सुद्धा की तुम्ही खरंच, कारण इतकं प्रशासन अधिकारी ऐकत होतो नाव किंवा इतकं जवळून कधी पाहायची कोणाला वेळ आली नाही, कारण मी नगरपालिकेच्या शाळेत नव्हते. पण त्या दिवशी मी त्यांना पाहिलं आणि खरंच इतक्या त्या उत्साहाने सगळ्या काम करत होत्या. म्हणजे असं वाटत नव्हतं की ही व्यक्ती प्रशासन अधिकारी असेल. खूप उत्साहाने काम करत होत्या. सगळ्यांना प्रोत्साहन, सगळ्या शिक्षकांना, सरांना, मुलांना खूप आनंदाने उत्साहाने प्रोत्साहन देत होत्या. ते बघून मला त्यांचं खूप कौतुक वाटलं आणि त्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना आनंदही झाला मला. त्यांचं नाव कळेल का आपल्याला काय? मला वाटते शिल्पाताई रोडगे, प्रशासन अधिकारी. ओके, मग त्यांचं सहकार्य सगळ्या शाळेनं तर असतंच, पण त्यांचं एक एनर्जी बरोबर तुम्हाला. एनर्जी म्हणजे त्यांनी इतके अनेक उपक्रम राबवले त्या शाळांसाठी. म्हणजे मी त्यांना नंतर स्वतंत्र मेसेज केला की तुमचं कार्य बघून मी खरंच खूप भारावले. तुम्ही इतक्या तळमळीने, प्रशासन अधिकारी असून इतक्या तळमळीने सगळ्या शाळांकडे लक्ष देऊन प्रत्येक शाळेतल्या शिक्षकांचं नाव त्यांना माहिती, प्रत्येकाचं कौतुक त्या करत होत्या. हे विशेष आहे खरंच. त्यामुळं मला त्यांचं खूप कौतुक वाटलं. मी त्यांना तसा मेसेज केला. त्यांनी उत्तरही धन्यवाद म्हणून दिलं. मॅडम, हा एक प्रश्न आहे तुम्हाला की नवरात्रीचं बदललेलं स्वरूप, आता सध्या नवरात्र चालू झाली आजपासून, तर काय स्वरूप बदललं आहे की बाबा कसा उत्साह आहे, कसं वाटतं याच्याबद्दल तुम्हाला? नवरात्रीचा उत्साह दरवर्षी असतो तसाच आहे. म्हणजे 25 वर्षापूर्वीसुद्धा नवरात्रीचा खूप उत्साह होता. आत्ताही उत्साह खूप आहे. कारण हा स्त्री शक्तीचा जागर आहे, हा स्त्रीचा सन्मान आहे नवरात्र हा. आणि नवरात्रात पूर्वी स्पर्धा वगैरे अशा नसायच्या मंडळांच्या, पण हल्ली ते एक छान उपक्रम करतात की नवरात्रात स्त्रियांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करतात. मग ती वक्तृत्व स्पर्धा असेल, पाककृती स्पर्धा असेल, रांगोळी स्पर्धा असेल, जेणेकरून स्त्रियांना स्टेज मिळतं आणि त्यांच्या अंगच्या कलागुणांना तिथे वाव मिळतो. नाहीतर स्त्रियांच्या अंगी गुण असतात पण ते दाखवायचे कुठे, जर ती बाहेर कुठे जात नसेल तर. ह्या दृष्टीने त्यांना हे छान स्टेज मिळालं आहे की नवरात्र मंडळांनी जे आहेत मंडळं, गणपतीची असतील, नवरात्राची, त्यांनी हे सुंदर छान केले. यावेळेला म्हणण्यापेक्षा आधी बरेच वर्ष चालू केलं त्यांनी. 25 वर्षापूर्वी खरंच नव्हतं काही, कारण आम्ही इथे पाहत होतो. पण आता स्वरूप खूप बदललं आहे आणि त्याचा परिणाम ह्या पुढच्या पिढ्यांना हे सगळं बघतायत. पुढची पिढी की नवरात्राचं स्वरूप कसं आहे, गणपतीचं स्वरूप कसं आहे आणि त्याचा उत्साह त्यामुळं तोच आहे. उलट मी म्हणेन उत्साह वाढतो आहे अजून. नवरात्रीचा तर खूप उत्साह असतो, कारण सगळ्या महिला घराबाहेर पडतात. कुठल्या ना कुठल्या कारणाने कोणी भजनी मंडळात जात असतात आणि या स्पर्धेच्या रूपाने, स्पर्धा आहे त्या ह्यानी त्या तयारी पण छान करतात आणि स्पर्धेला सामोऱ्या जातात. त्यांच्या अंगात थोडा भिडस्तपणा असतो, तो कमी होतो या अनेक स्पर्धांच्यामुळे. त्यामुळं हे खूप छान आहे नवरात्रीचं. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की जे नवरात्रीत सगळीकडे मोठ्या आवाजात गाणी वगैरे लावली जातात, त्याचा जर आवाज थोडा कमी ठेवला, कारण आजूबाजूला वस्ती खूप वाढली आहे, त्यामुळं कुणाच्या घरात कोणी आजारी असते, लहान मुलं असतात, तर त्याचं भान ठेवून जर हे केलं तर आणखीन त्याला आनंद द्विगुणित होऊ शकतो. हां, एवढंच सांगायचं आहे. काही गृहिणी आहेत किंवा काही महिला वर्ग आहेत ज्यांच्याकडं काही कला अवगत आहेत, परंतु त्या बाहेर काढण्यासाठी त्यांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म नसतो किंवा ते कुठेतरी लाजतात, घाबरतात की माझ्याकडनं होईल का. अशा महिलांसाठी आपण काय संदेश द्याल? खरंच तुम्ही म्हणताय तसं प्रत्येक महिलेच्या अंगी, मी तर म्हणेन प्रत्येक महिलेच्या अंगी काही ना काही कला असते, काही ना काही गुण असतो. पण त्यांना ती कशी दाखवायची, कसं व्यक्त व्हायचं हे कळत नाही. आणि त्यांनी खरं आमचं मार्गदर्शन घेतलं तर आम्ही केव्हाही त्यांना मार्गदर्शन करायला तयार आहोत. कलापिनी महिला मंच त्याच्यासाठी सुरू झालेला आहे की सगळ्या महिलांनी तिथं यावं. बालभवनमध्ये आम्ही प्रत्येक पालकांना, म्हणजे स्त्री पालकांना हेच सांगत असतो की तुम्ही प्रत्येकीच्या अंगात, आम्हाला माहिती आहे तुम्ही दाखवली ते, प्रत्येकीच्या अंगात काही ना काही कला आहे. कोणी छान स्वयंपाक करतं, कोणी छान गातं, कोणी छान भरतकाम करतं, चित्रकला छान काढतात. पण तुम्ही ते आम्हाला समजलं नाही तर कळणार कसं की तुम्हाला काय येतं आहे. तर तुम्ही जर ते आम्हाला सांगितलं
किंवा तुम्ही शिकवलं, आम्ही तर त्यांना म्हणतो तुम्ही आठवड्यातनं एक दिवस प्रत्येकाने आपलं नाव सांगा आणि मी हे शिकवायला येईन. तुम्ही साध्या गप्पा मारायला या मुलांबरोबर, मुलांना आवडतं. रोज त्याच प्रशिक्षिका असतात, पण आज नवीन कोणतरी आले, आज माझी आई आली, आज तुझी आई आली, हे मुलांना आवडतं आणि तुम्ही गप्पा मारायला या, गाणी शिकवायला या, हेही चालतं. काही वर्षापूर्वी माझ्या इथे मी जेव्हा बालभवनला जायची तेव्हा काही पालक बाहेर गप्पा मारत उभे राहायचे, म्हणजे तशा तरुण होत्या त्या. तर मी आपलं सहज त्यांना एक दिवशी म्हटलं की अगं तुम्ही मुलांना सोडता, मग इथे नुसता वेळ काढता, तुम्ही काहीतरी शिकून घ्या, काहीतरी शिका, कारण तुमचे जॉब जर नसतील तर तुम्ही काहीतरी शिका. तर 2 दिवसांनी मला त्यांनी सांगितलं की आम्हाला शिकायचं आहे पण काय ते समजत नाही आहे. मी म्हटलं तुम्ही काय शिकायचं असेल ते शिका. तर एक जण म्हणाले आम्हाला मंगळागौरीचे खेळ शिकायचे. तर मी म्हटलं हो मी शिकवायला तयार आहे, पण तुम्ही ग्रुप तयार करा. आणि त्यांनी खरंच ग्रुप तयार केला. सगळे पालक होते तेव्हा ते, आता त्यांची मुलं मोठी झाली आहेत, सगळे पालक होते. त्यांनी ग्रुप तयार केला आणि त्या रोज येऊन माझ्याकडून मंगळागौरीचे खेळ शिकून गेल्या आणि आज गेली 7 वर्ष त्या उत्तम मंगळागौरीचे खेळ करतात, सगळीकडे जातात. आणि मला इतका त्यामुळे आनंद झाला. आणि त्यातून आता त्यांनी नवीन नवीन शिकायला सुरुवात केली. म्हणजे त्यातून त्यांच्या आमची कला बाहेर आली. छान नृत्य करता येतं, गाणं म्हणता येतं. कितीतरी पालकांना येत असतं. आता बऱ्याच पालकांकडनं आम्हाला कळायलाही लागले. काही पालक आम्हाला ड्रॉइंग छान काढून देतात, काही पालक रांगोळी काढतात. म्हणजे ही हळूहळू त्यांच्या आमची कला बाहेर पडायला लागली. आणि असं होईल एक दिवस, ज्या महिलेला असं वाटत असतं मला हे येते पण मी कसं सांगू, तिलाही असं वाटायला लागेल. आणि ती जर कलापिनीत आली आणि जॉईन झाली तर कलापिनीत आता महिला मंच खूप मोठं त्यांना स्टेज मिळते. महिला मंचच्या रूपात दर 15 दिवसांनी, महिन्यानी महिला मंचचे कार्यक्रम असतात, त्यांची मीटिंग असते आणि तिथे आपल्याला जे येईल ते सादर करायची संधी असते. बरं सगळ्या स्त्रिया असतात त्यामुळे लाज वाटण्याचं काहीच कारण नाही. त्यामुळं आमचा जो उद्या बाल आविष्कार मंच आहे सोमवारी, तर त्या बाल आविष्कार मंचाचा उद्देश आमचा हाच होता आणि हाच आहे की पालकांच्या, म्हणजे स्त्री पालक जे आहेत त्यांच्या अंगात ज्या कला आहेत त्या मुलांच्या रूपाने बाहेर याव्यात. कोणाला गोष्ट सांगता येत असते, कोणाला नृत्य करता येत असतं, कोणाला छान गाणं म्हणता येत असतं, त्यांनी ते मुलांकडनं करून घ्यावं आणि ते आमच्यासमोर मुलांनी सादर करावं. इतर वेळी आम्ही बसवतो, पण बाल आविष्कार मंचाचा उद्देश हाच आहे की पालकांच्या अंगी असलेले कलागुण मुलांच्या रूपातनं बाहेर यावेत. आणि हा उद्देश आमचा हळूहळू सफल होतो आहे. अनेक पालकांचे आमचे गुण आम्हाला कळत आहेत. थोडक्यात असं सांगायचं की ज्या महिलांच्या अंगी काही गुण आहेत त्यांनी ते आत न ठेवता ते बाहेर काढा. जसं कलापिनी तुम्हाला ओपन चॅलेंज आहे की बाबा तुम्ही येऊ शकता, तुम्ही स्वतःच्या कला सादर करू शकता, तुमच्यातले काय जे गुण आहेत ते प्रकट करा. त्याच्यातून साहजिकच तुम्हाला रोजगार आणि काहीतरी एक वेगळं तुम्हाला आनंद भेटेल की जर मी हे शिकलेले आहे तर हे शिक्षण आपण आतमध्ये न ठेवता ते बाहेर काढा. म्हणतात ना विद्या जर आपण दिली तर ती वाढत असते. त्याप्रमाणे जर तुम्ही कलापिनीमध्ये या, तिथं भेटा. तिथं आता मॅडमने जसं सांगितलं आहे जिथं आणखी काही लोक आहेत त्यांना येऊन भेटा आणि साहजिकच तुम्ही अंगचे गुण जे आहे ते बाहेर काढून एक काहीतरी एक स्वतःचं एक अस्तित्व सिद्ध करा. मॅडम आपण खूप छान माहिती दिली. कलापिनीचं सुद्धा आणखी जे काही कार्य आहे ते सुद्धा आता संपूर्ण महाराष्ट्रावर नक्की पसरवणार आहे. महाराष्ट्र आपल्या न्यूजमार्फत आपण जे सांगितलं ते संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच इतर ठिकाणीसुद्धा ते नक्की जाणार आहे. तर आपण जी छान माहिती दिली त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार आणि आपल्या पुढील वाटचालीचं जे काय आपण कार्य करतो त्याच्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मी पण आभारी आहे आपली.